CISF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। CISF कॉन्स्टेबलची भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 403 जागांसाठी हे CISF कॉन्स्टेबलची भरती चालू आहे आणि CISF भरतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते आणि यामध्ये पदाचं जे नाव आहे हेड कॉन्स्टेबल GDचं यामध्ये पद असणार आहे आणि फॉर्म भरणे या भरतीचे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 6 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 12वी पासवर या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे मेन, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे। तर आपलं यामध्ये सिलेक्शन डायरेक्ट या ठिकाणी होणार आहे। तर कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, वय काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला CISF कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि CISF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर CISF हेड कॉन्स्टेबलची ही 403 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। CISF कॉन्स्टेबल भरतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे किती काही म्हटलं तर आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जे वय या ठिकाणी मोजलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या यामध्ये वय गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आलं आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे आणि कोणती कॅटेगरीचे SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर यामध्ये फी नाही आहे महिला उमेदवारांसाठी। तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते तर ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो। तर ही जी CISF कॉन्स्टेबलची ही भरती निघाली 403 जागांसाठी, तर या भरतीमध्ये शिक्षण आपलं 12वी पास तुम्ही पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही खेळ क्रीडा आणि ॲथलेटिक्स मध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व तुम्ही केलं पाहिजे, त्याच विद्यार्थ्यांना या CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि जास्त सूट यामध्ये की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपरही नाही होणार आहे आणि आपलं ग्राउंड सुद्धा नाही होणार आहे, तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पहा एक वेळा आणखीन मी तुम्हाला शिक्षण सांगून देतो। तर यामध्ये शिक्षण तुम्ही 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर खेळ क्रीडा आणि ॲथलेटिक्स मध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व तुम्ही केलेलं पाहिजे, त्याच विद्यार्थ्यांना या 403 जागांमध्ये CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि पदाचे जे नाव आहे हेड कॉन्स्टेबल खेळाडूचं हे पद आहे आणि 403 जागांसाठी हे टोटल भरती या ठिकाणी चालू आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे CISF कॉन्स्टेबल या भरतीचं। आता या भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये जी उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर असाल तर 153 सेंटीमीटर उंची लागणार आहे, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये फॉर्म भरून टाकायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर जे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे फिजिकल त्या ठिकाणी टेस्ट होणार आहे, म्हणजे आपली हाईट वगैरेच त्या ठिकाणी मोजलं जाणार आहे। कारण की पूर्ण जाहिरातीमध्ये मी पाहिलं या ठिकाणी ग्राउंड दिलं नाही, जसं 1600 मीटर रनिंग झालं, 5 किलोमीटर रनिंग झालं, तर यामध्ये ग्राउंड नाही आहे खेळाडू विद्यार्थ्यांसाठी। तर यामध्ये ग्राउंड होणार नाही एक लक्षात ठेवा आणि मेन म्हणजे यामध्ये पेपर सुद्धा यामध्ये होणार नाही आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये फिजिकल यामध्ये होणार आहे, तर फिजिकलमध्ये फक्त हाईट वगैरे आपली मोजली जाणार आहे आणि वजन वगैरे आपलं मोजलं जाणार आहे, 50 किलोच्या वर भरलं पाहिजे। आणि त्यानंतर आपले यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल होणार आहे, हे ज्यांचं क्लिअर या ठिकाणी निघालं तर त्यांची या ठिकाणी निवड होणार आहे। तर अशी प्रोसेस आहे। तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे। CISF कॉन्स्टेबल ही जी भरती निघाली 403 जागांसाठी खेळाडूंसाठी, तर मेन म्हणजे यामध्ये पेपर ठेवण्यात नाही आला आहे, ठीक
ठीक आहे. तर जे पण खेळाडू विद्यार्थी असाल तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी या ठिकाणी चालून आली आहे, कारण की यामध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर पेपर नाही आहे, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे, उंची वगैरे घेतले जाणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल यावर आपल्या या ठिकाणी निवड होणार आहे. तर हे चांगली या ठिकाणी भरती चालू आहे आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ CISF कॉन्स्टेबल भरती 2025 या भरतीची जाहिरात आहे, बघू शकता. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा या भरतीला म्हटलं जाते. तर आपण यामध्ये सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी पाहणार आहे. तर बघू शकता तुम्ही फर्स्ट स्टेज पहिले यामध्ये काय असणार आहे, ट्रायल टेस्ट असणार आहे आपली खेळामधली, ठीक आहे. त्यानंतर प्रोफेशन्सी टेस्ट असणार आहे, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे, PST त्याला म्हणते, आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या स्टेजमध्ये आपलं मेडिकल एक्झामिनेशन यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर एक व्हेरिफिकेशन रिक्वायर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट डॉक्युमेंट यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशी यामध्ये प्रोसेस आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता. तर खेळ वगैरे यामध्ये दिलेले आहे. तर बघू शकता तुम्ही विशू झालं, त्याचबरोबर टिक वन, त्याचबरोबर कराटे झाले, त्याचबरोबर सिपक टाकरो, त्याचबरोबर बास्केटबॉल झालं, टेनिस, बॅडमिंटन, सायकलिंग, ॲथलेटिक्स, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बॉक्सिंग झालं, हॉकी झालं, शूटिंग, जुडो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही रेसलिंग, त्यानंतर बॉडी बिल्डिंग. तर हे काही खेळ यामध्ये दिले. त्यानंतर बघू शकता, तर एवढे काही यामध्ये खेळ दिले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि या प्रत्येक खेळावाईस यामध्ये जागासुद्धा दिलेल्या आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस जर यामध्ये पाहिलं तर यामध्ये आपलं हाईट वगैरे त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर हाईटचा जर आपण विचार केला, फिजिकल स्टँडर्ड तुम्ही बघू शकता, फॉर UR SC EWS अँड OBC कॅन्डिडेट ॲक्सेप्ट थेस मेन्शन इन पॅरा. तर यामध्ये बघू शकता तुम्ही उंची जी यामध्ये लागणार आहे, पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 153 सेंटी उंची लागणार आहे, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी भरली पाहिजे. तर एवढी यामध्ये उंची छाती आपली मोजली जाणार आहे फिजिकलच्या वक्ती PET PSTच्या वेळेस. तर हे संपूर्ण जाहिरात आहे CISF कॉन्स्टेबल या भरतीची. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर संपूर्ण जे हे जाहिरात आहे, तर बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे जे हे CISF कॉन्स्टेबल भरतीची संपूर्ण जाहिरात आहे आणि अशा प्रकारे यामध्ये सिलेक्शन होणार आहे. मेडिकलसुद्धा आपले यामध्ये होणार आहे. तर यामध्ये जे लेखी परीक्षेचा कुठंही म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला नाही. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी यामध्ये नमूद नाही केलं आहे की बाबा यामध्ये लेखी परीक्षा आहे म्हणून. तर लेखी परीक्षा यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे इंडियन CISF कॉन्स्टेबल या भरतीची. तर यामध्ये काय की यामध्ये सूचना वगैरे दिलेल्या आहे, ठीक आहे. तर फॉर्म वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता हा. तर ही संपूर्ण जे स्पोर्ट कोट्यासाठी जे हे भरती या ठिकाणी चालून आलेली आहे. तर जे पण खेळाडू उमेदवार असाल तर खेळाडू उमेदवारांनाच या CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर ही संपूर्ण जाहिरात आहे CISF कॉन्स्टेबल भरतीची. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.